आता ना आम्ही पूर्ण टेंट बांधलाय. हा बघा, आता हा बघा आयशेला बघायचंच होता, आज बघताय. हे बघा गाडी करोडो की प्रॉपर्टी आहे. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये चालू केलं लगेच, आवाज येत असेल गाडीचा. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जातोय, टेंट मी वगैरे सगळं घेतलं आम्ही, तुम्ही बघू शकता. टेंट घेतलाय, गॅस घेतलाय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जातोय कुठे, तर आज जातोय आम्ही, 2 लोकेशन आहेत, लोहगड आहे आणि प्रबलगड आहे, तो आपला राहिलेला ना. तर या 2 लोकेशनमध्ये कुठेतरी जाऊया आपण, बघूया. तिकडनं कोण येते, तर आम्ही तिघंच जातोय, मी, विवेक आणि साहिल येतोय तिकडनं, डायरेक्ट खारघरला भेटेल तो. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे, त्या ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा. निघूया आता सकाळी. टाईम तुम्हाला दाखव, तर आता टाईम झाला आहे 8 वाजले. लेट निघतो ना, कारण की आमचा दुसरा प्लॅन आहे की जर चांगली जागा भेटली टेंट लावायला तर तिकडेच एक नाईट पण काढू आणि उद्या मॉर्निंगला निघू. बघूया कसं काय होतं आहे. टेंट तर हा बघा इथंच आहे, तुम्हाला दाखवतो. पेट्रोल टाकलं आम्ही आणि जरा हवा पण चेक करतोय. जाऊ दे पुढं. शेड्यूलला बसलोय आणि साहिल पण आला आता इकडे. विवेक गेला, आता जरा नाश्ता करतो इकडे, वडापाऊस खाऊया आता. बघूया, लोहगडच आमचं ठरलं आता, सगळे तयार झाले, जाऊया डायरेक्ट इथं. आता नाश्ता करून डायरेक्ट गेले, तिकडनं नाश्ता करून डायरेक्ट आलेलो मामाच्या इकडे. हे बघा मामी, आणि आता आम्ही तिघंच होतो ना, तर हा पण येतात वायसी. तर जाऊया, इथनं जवळ 1 तासाचाच डिस्टन्स आहे लोहगड. जाऊया आता तिकडे, जाऊया आता. पेट्रोल टाकतो, यात पण टाकायचा. मस्त पेट्रोल झालं आहे दोन्ही गाड्यांचं फुल. आता जाऊया नॉनस्टॉप, डायरेक्ट गडाजवळच जाऊया. 2-3 ब्रेक झाले आपले इथे. आता इथे ते दोघं आहेत त्या गाडीवर, आम्ही दोघं मगासवानी ह्या गाडीवर, मध्ये चेंज होऊ आम्ही. टायगर पॉईंटला पोचलो. इकडचा व्ह्यू तुम्ही लास्ट टाइम विल्लाला आलो तेव्हा पण इकडे थांबलेलो. आता पण जरा थांबलो, एकदम फोटो काढले. आता नॉनस्टॉप डायरेक्ट गाड्याजवळच जाऊया. मध्ये बोलले तर थांबणार नाही, तरी पण थांबलो. आता आम्ही इथनं जात होतो. हा बघा आयशेला बघायचंच होता, आज बघतोय. हे बघा गाडी करोडो की प्रॉपर्टी आहे. एवढी महाग गाडी इथं अशीच सडते. काय याच्या मागचा रिझन भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, बघून घ्या ते.
इकडे पोचलोय. हो का, इकडेच आहे लोहगड आहे. इकडनं गेट आहे डायरेक्ट चालू. आणि हेल्मेट पण आम्ही इकडं हेल्मेट लॉक नाही आणलं म्हणून आता हा एक पाईप होता साईडकडे त्याच्यानेच बांधून ठेवला आहे. टेंट बिंट सगळं सामान घेऊन जायला लागेल. आता इकडे थोडासा नाश्ता केला. आता इकडे नेटवर्क पण नाही, घरी फोन करा काय असेल. हाफ पॅन्ट घातली का इथनं आता जाते चढायला सगळेजण. काय काढतो असं फॅमिली यांची. तिकीट घेतले चौघांचे 100 रुपये. तिकीट पण असते इथं पहिल्या वरचा डेकचा व्ह्यू पण. टेंट लावायचं त्याच्यात. पहिला गेट आला. अपग्रेडेबल वाटतायत ना त्याच्या मागून. इथं पण काय खाली काय माहिती. इकडे पण आहे. इकडे बाथरूम आतमध्ये पण आहे. कसं इकडं काय आहे. हे काय आहे. हा बॅग आहे. चल पुढं पुढं. इथनं एक बिल बाहेर पडते आणि आम्ही कुठं आलो. दिवस मागे टाकलं. बसायचा फोटो होतो. हा आज गेट आता पार केला. ह्याच्यावरती आलोय. त्या गुफेमध्ये जायचं ट्राय करूया आपण. पण तिकडच आमची चढायला एवढी आळस बेकार झाले. कालावंतीला जायचा विचार करतो. हा बा इथनं जायला होतच आहे. आपण कुठून बंद त्याचा काय हा व्ह्यू. माहित पडलं सोन्याचं असेल. बघायचं काय दिसतंय. पाणी आहे. हा बघा इथं पाणी आहे सगळं. राहू द्या शुद्ध पाणी आहे. हा बघा इकडे महादरवाजा आहे. हे थांबले तिथंच. पोचलो आता वरती. पूर्ण वरती बघूया काय काय. इथं पण एक हे काय आहे. आता वरती आलोय आणि इथनं पण व्ह्यू बघा काय मस्त आहे. पूर्ण मस्त एकदम दिसतंय लांबनं. टेंट कुठे लावायचं इकडनंच बघतोय. चॉपर दिसतोय. आता हा बघा त्या साईडला जायचं आपण. त्या टोकाला जास्त मोठा नाही, छोटाच आहे. अजून माहिती पण बघा पाणी घातलेलं आहे. मासे काय साप पण आहे बोलतात. बघा धरला आहे. नाव माय नांदेडचा खिलाडी थोडा पाण्यातच सोडत आहे. पूर्ण त्याला एकदम
लोणावळा. देख देख या बेटा देख ना या हा, हो. यहाँ पे है देखो यार देखो देख देख कितना चल रहा है काय बोलतो? हो माहिती आहे. त्याला वरतीच यायचं होतं. विदर्भ सोबत. ढोरवा है मतलब अपने अपने लोग भी ढोरवा बोलते हैं पता नहीं क्या बोलते हैं. इकडे आलेलो पुढच्या साईडला, तिकडची साईड बंद आहे बोलतात, रिक्वेस्ट पण केला. तरी सोडत नाही. ते बघा तिकडे अर्धे लोक येतात, जे लोक गेलेत गेट बंद बोलतात. चल चल लेट झाला बोलतात. साईडला तर एंट्री नव्हती कारण की जरा लेट झालं ना, आणि छोटाच गड आहे काय नाही. आणि हा बघा हा या साईडला एक गड आहे, हा पण आम्हाला आजच कव्हर करायचा होता पण नाही केला. आम्हाला विसापूर आहे, बघू शकता तुम्ही. आता उतराय घेतो आम्ही लगेच कारण की टेंट लावायला जागा बघायची आहे, भरपूर काय बघायचं आहे. सामान रात्री काय खायचं काय नाही सगळं आम्हालाच बनवायचं आहे. जायला आम्ही हॉटेलमध्ये पण जाऊ शकतो, बघूया. थोडासा बाहेरनं मागूया, थोडासा बनवूया. सकाळला दूध घ्यायचं आहे, कॉफी घेतली आम्ही. तर ही एक लास्ट स्पॉट. इकडे खालती तिकडे गेलो नाही, तो मुघलांचा होता त्या काळात. बाबांची समाधी आहे. हां काय ते इसवी सन खाली औरंगजेबनी दिलेला हा किल्ला, म्हणजे अशी यांची समाधी अशी. तो गड तर बघ ना किती सपाट होता, असं वाटतं कॅम्पिंग लावले ना असं वाटतं. विजापूर आहे ना. बघ ना टेंट दिसतात छोटे छोटे. हो. ही एक जागा आहे, फ्लॅश थांब लावतो, जितकं दिसतं त्याकडचं दाखव दे. एवढा मोठा डोंगर ह्याच्यावरती आहे. बघा इकडे रूम आहे. पहिला कुठं जायचं? इकडे 4 चौघांनी पसरा एक रूमात, तेव्हा मजा येईल. अरे जा ना, ते काय करू मग ते याला धर. इथं कोणीतरी हे पेटवलेला दाखवतो तुम्हाला बघा. इथं अगरबत्ती दिवा वगैरे लावलेला मस्त आहे तसं. त्याला सोनं भेटलं. सोनं नाही. ते बघितलं मी, तो दिवा आहे रे मोठा. कॅमेरामध्ये दिसते का नाही का? आता इथं हा घोड्याचा काय होता? पागा. पागा म्हणजे ते घोडे ठेवायचे बहुतेक. हा पाणी पिण्यासाठी रे. बघ ना किती आतपर्यंत आहे, जायचं आत लय आत. हो ते कॅमेऱ्यात दिसतंय सगळं. इथं घोडेच ठेवायचे तेव्हाच्या काळात. इथं पाणी खायला वगैरे सगळं. माकड आहे तो बघतो आमच्या, आम्ही स्टॅच्यू बनवून उभे राहतो, बघा त्याची रिॲक्शन. झाला इथं वरती पण गुफा आहे, जायला जागा आहे. फॉरेनर पण आले तिकडे. जागा बघा, त्याच्यावर नाही तर मग तर नको जाऊ. जायला जागा खालीच गप. तयारी पण करायची राहते. कुठला तो काय बोल आम्ही खाली. हे हॉटेल लोहगड दर्शन. काहीतरी खाऊया का? लय मागे काय इकडे कधीच चुकून काय खाऊ नका. 200-250 रुपयाची चिकन थाली आहे नुसती. तेच आम्ही बाहेर बुर्जी पाव किती? हा बुर्जी पाव काय 110 120 120 ला एक बुर्जी पाव आहे.
तोच आम्ही बाहेर 60-70 रुपयाला खाऊ. ते परवडेल पोट तरी. पहिला हेल्मेट बांधून ठेवले होते, आहेत काय बघा. हेल्मेट आहेत रे. आहेत हेल्मेट. माझी गाडी आता ना आम्ही हा बघा, ही जागा तुम्हाला माहिती असेल. इथे बघा महाराज इथं आलं आता. आला नाही ते लोक गेलेत पुढे. आता वेकेंडात आम्ही आलो ना गड उतरून. तर घ्या साईडला पावना डेकचं काहीतरी आहे, तिकडे टेंट लावणार आहे आम्ही. तो गाईज ना आम्ही आता पोहोचलोय बघा. इकडेच कुठेतरी बघा पावना लेक बघा. आता कुठेतरी आता ना आम्ही तिकडं जंगलात वरच्या साईडला पण बघत होतो डोंगर कुठे प्लेन जागा आहे काय, तिकडे नाही. पण आता इकडे हा लेक आहे ना, इकडच्याच साईडला आम्ही टेंट बघितलं. इथे लावणार आहे. जागा चांगली आहे ही बघा. पण इथे म्हणजे जागेचे पैसे द्यायला लागतात. तर आम्ही कॉन्ट्रो करून दिले. 500 कॉन्ट्रो करून दिले आम्ही. तर आता सगळं जेवण बिवण इथंच बनवूया आपण. कुठली मस्त पडली उद्या घेऊ सेफ्टी पिन. आणि इथं आता टेंट पण लावूया. इकडे सगळं पाणी आहे या साईडला. टेंट घेतोय बनवायला. थंडी लय लागते म्हणजे आता ना आम्ही पूर्ण टेंट बांधलाय. हा बघा टेंट. आतमध्ये अजून हातरायचे चादर वगैरे पण आणले. सगळा टोप मॅगी वगैरे सगळं. हा गॅस आहे, गॅसचा सिलेंडर तो पण बघूया. पाणी बिणी सगळा झालाय. आता केक बिक खाल्ला. आता बघूया कॉफी बनवूया. आणि मग इथे काहीतरी जालायला लाकड्या बघूया. झोपू एका टेंट मध्ये चौघा. हाय एवढी जागा आरामात. मजा येणार. आता आहे बघा शिकोटी लावतायत. कवल असतं तर कवल फ्राय केलं. आता जरा बरं वाटतं गरम. टेंट कॅम्पिंग लय माणसं आली. कॉफी बनवतो आम्ही. रेडी आहे. काय गॅस काय पकड काय आता जरा हे जेवणाचा इंटरनॅशनल चमचा. चमचा नव्हता घरात. चमचा नाही, शेकोटी पण भिजले. काय बनवतात काय माहित. काय तर काम करायचं. आता कुरकुरे पण टाकतोय. काय करतोय काय कुरकुरे नाही, वेफर आहे. काय बनवतोय. अरे काय आता झालंय नाही काय बनवलं तर. आणि आम्ही बाहेरने पण मागवलं थोडा आहे आतमध्ये. तर आता ना जेवूया आणि मग बघूया गाणी लावून काय एन्जॉय करायचं करूया पाहिजे ते. परत परत शेकोटी पण हे करायचे आहे. तिकडे तर नाचतात सगळे क्लब. आपण पण स्पीकर आणलाय, आपण पण नाचतो इकडे एन्जॉय करू. आता डायरेक्ट जेवूया.